प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 23 सप्टेंबर 2024 सोमवार। स्वर्गदेव, मी तुझे डोळे उघडत आहे आणि मी स्वर्गात राहतो। स्तोत्र 123 अध्याय 1 वचन। डेव्हिड परमेश्वराकडे आपले डोळे उघडले आणि त्याने आशीर्वाद मिळाला। त्याने आपले डोळे भस्म केले म्हणून तो अधिक उंच झाला। देशाची राजाकडे मेंढपाळाच्या स्थितीपासून कधी महान आणि अद्भुत आहे। जे लोक परमेश्वराला पाहतात ते अधिक चांगले होतील आणि ते मोजण्यापेक्षा उंचवले जातील। आपले जीवन सर्वसाधारणपणे आणि आपल्या आत्मिक जीवनात नेहमीच हळूहळू चरण दर चरण स्थितीत असणे आवश्यक आहे। ते हळूहळू आनंदकालची नर्तियाकडे चढले पाहिजे। सियोन पर्वत दिशेने आणि आपण शक्तीपासून ते शक्ती आणि गौरवाचे गौरव करण्यास वाढले पाहिजे। एक पाऊल आणि प्रगती करण्याचे अनुभव माध्यमातून बरेच लोक आहेत। जनसागर उचलताना चरणखाली ते स्थिर प्रगती असावी। उगवत आणि पडण्याशिवाय दोन मते दरम्यान गरम किंवा थंड न करता आणि अडकलता आपली प्रगती स्थिर आणि हळूहळू असावी। राजा दावीद जेव्हा चढला जैतुनाची डोंगरावर ते परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याचे मन आनंदाने भरले। तो आनंदित झाला आणि म्हणाला, यरूशलेम तुझे पाय उभे आहेत। स्तोत्र 122 अध्याय 2 वचन। त्याच प्रकारे जेव्हा आपण आनंदकालचे यरूशलेमवर चढतो आणि पोहोचतो तेव्हा देखील आनंद करू। प्रभू म्हणतो, पण तुम्ही सियोन पूर्व आणि जीवित सर्व देव स्वर्गीय यरूशलेम जे स्वर्गात दाखल केलेल्या प्रथम विधानसभा आणि स्वर्गात दाखल आहेत, जे सर्वांचे न्यायाधीश फक्त पुरुषांची आत्म्यास परिपूर्ण देव न्यायी आहे। येशू नव्या कराराचे मध्यस्थ आणि शिपल्याची रक्तासाठी जो हाबेलपेक्षा चांगल्या गोष्टी बोलतो। इब्री लोकांस 12 अध्याय 22 वचन ते 24 वचन। आपले डोळे असू दया त्या सावध साम्राज्य यावरी आणि शाश्वत निवासस्थान। एक दिवस आम्ही आमची शर्यत पूर्ण करू विजय आणि आम्ही वारस मिळू आश्चर्यकारक प्रकाश जमीन आणि आपल्या प्रभूची चेहऱ्यावरील सौंदर्य त्यांची प्रतिमे आणि त्यांची गोड सहभागिता आम्ही सतत उत्सव साजरा करू। प्रेषित पौल लिहितात, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेलेले तर जे उपरोक्त आहेत त्या गोष्टीची शोध द्या जिथे ख्रिस्त देवाची उजव्यापास बसलेला आहे। पृथ्वीवरील गोष्टीवर नव्हे तर वरील गोष्टीकडे लक्ष द्या। कलेशिकर 3 अध्याय 1 आणि 2 वचन। देवाची मुलांनो, आम्ही आधीपासून आणि शेवटची क्षणामध्ये आधीच आलो आहोत। आम्ही जगभरात पूर्ण होण्याची अनेक चिन्ह बातम्या वाचतो, म्हणून आपण कधीही नाश करणे किंवा त्यांची इच्छा पाहू नका, परंतु फक्त प्रभूकडे लक्ष द्या। पुढील ज्ञानासाठी वचन। विदेशी लोक तुमची प्रकाशाकडे येतील आणि राजे तुमची वाढऱ्या चमकना येतील। येसाया 60 अध्याय 3 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी सॉलोमन 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्यायाची गीत। संध्याकाळी गलती कर 2 अध्याय। धन्यवाद।